आदरणीय माता, भगिनी आणि बंधुजन, माझे पुणे, सुंदर पुणे या मंचावरून भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आपण भगवद्गीतेवरती चिंतन करत आहोत. आजचा चिंतनाचा विषय आहे ज्ञान विज्ञान. आत्तापर्यंत आपण कर्मयोग आणि सामाजिक कर्तव्य, यज्ञसंकल्पना, आत्मसंयमन या विषयांवरती बोललो. इथपर्यंत सामान्यतः भगवद्गीतेमधले 6 अध्याय हे झाले. हे पहिले 6 अध्याय हे कर्मयोगावरचे आहेत आणि 7व्या अध्यायापासून भगवंत भक्तियोगाला सुरुवात करतात. 7वा अध्याय हा ज्ञान विज्ञान योग या नावाचा आहे. या अध्यायातल्या पहिल्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, मय्यासक्त मनाः पार्थ योगं युञ्जन मदाश्रयः असंशयं समग्रं माय यथा ज्ञास्यसि तच्छृणु. थोडीशी पार्श्वभूमी बघूयात. आपण ज्या वेळेला कर्मयोगावरती चिंतन केलं त्यावेळेला आपण असं म्हणलो की कर्मयोग म्हणजे काय, तर कर्माची आसक्ती सोडायची. म्हणजे मी विशिष्टच कर्म करीन किंवा एक विशिष्ट कर्म करीन, दुसरं कर्म करणार नाही, ही आसक्ती सोडायची. म्हणजेच आपल्या वाट्याला जे कर्म आलं आहे ते कर्म पार पाडायचं, पहिला भाग. नंतर आपण त्याच्यामध्ये असं म्हणलं की हे कर्म करत असताना कर्माच्या फलाची आसक्ती सोडायची. म्हणजे कर्माची आसक्ती सोडायची, विशिष्ट कर्माची आसक्ती सोडायची आणि कर्मफलाची आसक्ती सोडायची. होतं काय की आपल्याला जन्मजन्मांतरीची जी सवय लागली आहे आसक्तीची, ती एकदम आसक्ती सोडा म्हणून जात नाही. आणि दुसरा एक प्रश्न मनामध्ये येतो की भगवंत सांगतात की कर्माची आसक्ती सोडा, कर्मफलाची आसक्ती सोडा. मग आसक्ती सोडायची झाली तर ही सुटली, मग धरायची कोणाची? आमचा स्वभावच तसा आहे. म्हणून या पहिल्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, मयी आसक्त मनाः, तुझं मन माझ्या ठिकाणी आसक्त कर आणि माझ्या ठिकाणी आसक्त कर आणि मग माझा आश्रय घे. म्हणजे ज्या ठिकाणी मन आसक्त होतं त्या ठिकाणी आपलं मन सतत जातं. त्या गोष्टीचा, त्या वस्तूचा आपण आश्रय घेतो, त्याचं चिंतन करतो. आणि म्हणून भगवंत म्हणतात, माझ्या ठिकाणी मन आसक्त कर, माझा आश्रय घे आणि योगयुक्त हो. आणि भगवंत म्हणतात, असं केल्यामुळे निःसंशयपणे तू समग्र गोष्टी जाणशील. भगवंतांनी शब्द वापरला समग्रम, समग्र सगळ्या गोष्टी जाणशील. मग सगळ्या गोष्टी म्हणजे काय, तर म्हणून थेट दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, ज्ञानं तेहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः यज्ञात्वा मोहभूयोन्येहभूयोन्य ज्ञातव्यमवशिष्यते. ज्ञानं ते अहं सविज्ञानम इदं वक्ष्यामि अशेषतः. भगवंत म्हणतात अशेषतः, काही हातचं न राखता सगळं मी तुला सांगतो. काय सांगतो, तर विज्ञानासह ज्ञान सांगतो. आणि हे जाणल्यामुळे तुला या जगामध्ये, या विश्वामध्ये आणखीन काही जाणण्याजवळ शिल्लक राहणारच नाही. भगवंताने 2 शब्द वापरले, ज्ञान आणि विज्ञान. मग ज्ञान म्हणजे काय आणि विज्ञान म्हणजे काय हे सुरुवातीला आपण थोडंसं समजून घेऊयात. तर ज्ञान, ज्या ज्या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये ज्ञान हा शब्द आलेला आहे, तर ज्ञान या शब्दाचा अर्थ आत्मज्ञान. आपल्यामध्ये वास करणारा जो आत्मा आहे, जो परब्रह्माचा, परमात्म्याचा, भगवंताचा अंश आहे, त्याचं ज्ञान आत्मज्ञान. ज्ञान याचा अर्थ आत्मज्ञान. आणि विज्ञान म्हणजे विश्वाचं ज्ञान, विश्वज्ञान. विश्वामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत, विश्वामध्ये जे भरलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान म्हणजे विज्ञान. ज्याला
आपण इंग्रजीमध्ये सायन्स म्हणतो. मग सायन्स विज्ञान म्हणजे विश्वज्ञान, विश्वाचं ज्ञान. म्हणून भगवंतांनी या अध्यायामधल्या 7व्या अध्यायामधल्या 4थ्या आणि 5व्या श्लोकामध्ये हे काय आहे हे स्पष्ट केलं आहे. 4थ्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. आणि 5व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात अपरेयमितस्त्वन्याम प्रकृतीं विद्धि मे पराम जीवभूतां महाबाहो येदन धार्यते जगत. थोडंसं आपण समजून घेऊयात बरं का. 4थ्या श्लोकामध्ये म्हणलं काय काय आहे. भूमी, आपः, अनलः, वायु, खम, मन, बुद्धी, अहंकार इति अयम मे भिन्ना प्रकृती अष्टधा. ही भगवंतांनी अष्टधा प्रकृती सांगितली. याच्यामध्ये काय काय आहे. ज्याला आपण पंचमहाभूत म्हणतो म्हणजे भूमी, आप, अनल म्हणजे अग्नी आणि वायू, खम म्हणजे आकाश. ज्याला आपण म्हणतो पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. याच्याबरोबर मन, बुद्धी आणि अहंकार या 8 गोष्टी मिळून अष्टधा प्रकृती बनलेली आहे. आता ह्या ज्या 8 गोष्टी आहेत ह्या आपल्या शरीरामध्ये आहेत का हो. या 8ही गोष्टी आपल्या शरीरामध्ये आहेत. म्हणजे पृथ्वी तत्व आहे का, जडतत्व आहे का. तर आपल्या शरीरामध्ये जडतत्व म्हणजे हाडं आहेत, मांस आहे, हे जडतत्व झालं. आप, शरीरामध्ये जल आहे का, शरीरामध्ये पाणी आहेच. पाण्याचा अंश कमी झाला की आपल्याला तहान लागते. म्हणजे शरीर आपल्याला सूचना देतं की पाणी कमी झालं आहे, पाणी पी. तिसरी गोष्ट म्हणलं अनल, अग्नी. अग्नी आहे का. अहो जिवंत माणसाच्या शरीरामध्ये अग्नी आहेच ना. थर्मामीटर लावल्यावरती तापमान कळतं शरीराचं. तापमान कळतं याचा अर्थ असा की त्या ठिकाणी उष्णता आहेच. नंतर वायू, शरीरामध्ये वायू आहे का, आहे ना. आपण श्वासोश्वास घेतो, श्वसन करतो. जोपर्यंत श्वसन चाललं आहे, जोपर्यंत वायू आहे तोपर्यंत आपण जिवंत आहोत. आणि आकाश, आकाश या शब्दाचा अर्थ पोकळी, पोकळ जागा. ज्या ज्या ठिकाणी पोकळ जागा आहे, ज्या ज्या ठिकाणी पोकळी आहे त्या त्या ठिकाणी आकाश आहे. या 5 गोष्टी आपल्या शरीरामध्ये आहेतच. आपल्या शरीरामध्ये पोकळी आहेच. पोकळी असल्याखेरीज आपण श्वास आतमध्ये घेऊ शकणार नाही, श्वास बाहेर सोडू शकणार नाही. या 5 गोष्टी शरीरामध्ये आहेत. नंतर काय आहे. मन आहे ना, बुद्धी आहे आणि अहंकार अहो तो तर आहेच. सारखं म्हणत असं ना मी माझं, मी माझं, मला, माझ्याकरता. म्हणजे अहंकार आहेच. म्हणजे या शरीरामध्ये आपल्या 8ही या गोष्टी आहेत. याला म्हणले अष्टधा प्रकृती. याला काय म्हणलं तर पुढच्या श्लोकामध्ये या प्रकृतीचं नाव दिलंय अपरा. तर या अष्टधा प्रकृतीला म्हणलं अपरा प्रकृती. आणि भगवंत सांगतात या अपरा प्रकृतीपेक्षा वेगळी अशी आणखीन एक प्रकृती आहे, तिला म्हणले परा प्रकृती. आणि परा प्रकृती म्हणजे चैतन्य. म्हणजे या देहामध्ये अपरा प्रकृती, अष्टधा प्रकृती आहे आणि खेरीज चैतन्य आहे. याचा अर्थ परा प्रकृती चैतन्य, अपरा प्रकृती अष्टधा प्रकृती हे दोन्ही ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला भूत मात्र. याचा अर्थ त्यावेळेला जीव हा चालता बोलता आपल्याला दिसतो, जिवंत दिसतो. आता अपरा प्रकृती कशी आहे तर अपरा प्रकृती ही इंद्रिय गोचर आहे. इंद्रिय गोचर आहे याचा अर्थ आपल्या ज्ञानेंद्रियांना हे जाणवतं, हे कळतं. आणि पराप्रकृती कशी आहे ही इंद्रिय अगोचर आहे, इंद्रियांना कळत नाही. आपल्याला कळतं का हो की आपल्या शरीरामध्ये आत्मा आहे. हां, आपण म्हणतो की ज्या अर्थी जिवंत आहे त्या अर्थी शरीरामध्ये आत्मा आहे, पण तो आत्मा कुठे आहे, तो कसा आहे, नाही ना कळत. याचा अर्थ आत्मा चैतन्य हे इंद्रिय अगोचर आहे.
हे जसं शरीरामध्ये, हे जसं पिंडामध्ये, तसंच हे सगळं ब्रह्मांडामध्ये आहे. आणि सगळं जे विज्ञान आहे, ज्याला आपण सायन्स म्हणतो, हे सगळं विज्ञान, हे सगळं सायन्स हे अपरा प्रकृतीपासून निर्माण झालेलं आहे. आपण म्हणाल हे कसं काय हो? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश याच्यापासून आणि मन, बुद्धी, अहंकार याच्यापासून जगामधली सगळी सायन्सेस निर्माण झाली? होय, जगामधली सगळी सायन्सेस या अष्टधा प्रकृतीपासून निर्माण झाली आहेत. आता आपण एक एक बघूयात बरं का, एक एक तत्व बघूयात अष्टधा प्रकृतीतलं. पहिलं तत्व आहे पृथ्वी. तर पृथ्वीपासून कोणकोणती सायन्सेस, कोणकोणती शास्त्र ही निर्माण झाली? तर पहिलं आहे पदार्थ विज्ञान, पृथ्वीपासून झालं. भूगोल, भूमिती, खनिजशास्त्र, ज्याला इंग्लिशमध्ये आपण मेटॅलर्जी म्हणतो, हे खनिजशास्त्र, प्राणीशास्त्र, शरीरशास्त्र, भूगर्भशास्त्र, वनस्पतीशास्त्र, बांधकामशास्त्र, यंत्रशास्त्र, ही सगळी शास्त्र, ही सगळी सायन्सेस पृथ्वीपासून निर्माण झाली. मी पुन्हा एकदा यादी वाचतो, म्हणजे पुन्हा लक्ष देऊन ऐका. पदार्थ विज्ञान, भूगोल, भूमिती, खनिजशास्त्र, ज्याला इंग्रजीमध्ये मेटॅलर्जी म्हणलं, प्राणीशास्त्र, शरीरशास्त्र, भूगर्भशास्त्र, वनस्पतीशास्त्र, बांधकामशास्त्र आणि यंत्रशास्त्र ही सगळी पृथ्वीपासून निर्माण झाली. याचा अर्थ पृथ्वी तत्वापासून या शास्त्रांचा उगम आहे. दुसरं आहे आप, म्हणजे जल, पाणी. या पाण्यापासून कुठली शास्त्र निर्माण झाली? तर पहिलं आहे रसायनशास्त्र, दुसरं आहे जलचरशास्त्र आणि तिसरं आहे समुद्रशास्त्र, ओशनोग्राफी. रसायनशास्त्र, जलचरशास्त्र, समुद्रशास्त्र ही सगळी सायन्सेस आप म्हणजे जल म्हणजे पाण्यापासून निर्माण झाली. तिसरं तत्व आहे तेज, अग्नी. याच्यापासून कुठली शास्त्र आली? तर वीज म्हणजे विद्युतशास्त्र हे तेजापासून आलं. त्याच्यामधून अणुशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे विद्युतशास्त्राची प्रगती झाली आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आलं आणि इलेक्ट्रॉनिक्सची प्रगती झाली, त्याच्यामधून आलं संगणकशास्त्र. याचा अर्थ वीज, विद्युतशास्त्र, अणुशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणकशास्त्र हे तेज या तत्वापासून निर्माण झालं. चौथं तत्व आहे वायू. या वायू तत्वापासून काय आलं? जगामध्ये उपलब्ध असलेले, विश्वामध्ये उपलब्ध असलेले सगळे वायू, सगळं इंधन म्हणजे डिझेल असेल, पेट्रोल असेल, हे सगळं इंधन, ही सगळी शास्त्र ही वायू या तत्वापासून पुढे आली. पाचवं तत्व आहे आकाश. आकाश तत्वाशी संबंधित शास्त्र कोणती? खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र. खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र हे आकाश तत्वापासून निर्माण झालं. सहावं तत्व आहे मन. तर मनावर आधारित शास्त्र आहेत का? हो, आहेत ना. मनावर आधारित शास्त्र साहित्यशास्त्र, काव्य, लेखन, वाङ्मय, नाट्यशास्त्र आणि मानसशास्त्र ही सगळी मनाशी संबंधित, मनावर आधारित, मनापासून निर्माण झालेली शास्त्र आहेत. साहित्य, काव्य, लेखन, वाङ्मय, नाट्यशास्त्र आणि मानसशास्त्र ही मनापासून आली. सातवं तत्व आहे बुद्धी. या बुद्धी तत्वापासून कोणती शास्त्र आली? तर बुद्धी तत्वापासून आलं तर्कशास्त्र, गणितशास्त्र, स्मरणशक्ती आणि न्यायशास्त्र. तर्कशास्त्र, गणितशास्त्र, स्मरणशक्ती आणि न्यायशास्त्र ही आली बुद्धीपासून. आणि आठवं तत्व आहे अहंकार. क्षणभर आपल्याला वाटेल की अहंकारापासून कुठली शास्त्र निर्माण झाली असतील का? हो, अहंकार म्हणजे मी माझं याच्यापासून? होय, अहंकारापासून देखील जी शास्त्र निर्माण झाली त्यातलं पहिलं आहे अर्थशास्त्र, दुसरं आहे समाजशास्त्र आणि तिसरं आहे राजकारणशास्त्र, पॉलिटिक्स.
म्हणजे अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि राजकारणशास्त्र ही अहंकारापासून निर्माण झाली. म्हणजे पृथ्वी तत्वापासून ते अहंकार तत्वापर्यंत आपण ही एवढी सगळी शास्त्र बघितली. याच्या पलीकडे कुठलंही शास्त्र जगामध्ये नाही, कुठलंही सायन्स जगामध्ये नाही. म्हणून भगवंतांनी श्लोकामध्ये जे सांगितलं, भूमिरापो नलो वायू खम्मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम्ये भिन्ना प्रकृतिरष्टधा. म्हणजे सगळं विज्ञानामधली सगळी शास्त्र, त्या काळी कदाचित सगळी शास्त्र अस्तित्वात नसतील, पण नंतर ही शास्त्र आली, ही या तत्वांपासूनच आली, त्या तत्वाशी संबंधितच आहेत. मग ही तत्व जी आहेत पृथ्वीपासून ते अहंकारापर्यंत, ही तत्व कशी आहेत? जर थोडासा विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की ही जडापासून सूक्ष्माकडे वाटचाल करत जाणारी शास्त्र आहेत, तत्व आहेत. म्हणजे पृथ्वी तत्व सर्वात जड, त्याच्यापेक्षा सूक्ष्म आप म्हणजे पाणी, त्याच्यापेक्षा सूक्ष्म अग्नी तेज, त्याच्यापेक्षा सूक्ष्म वायू, त्याच्यापेक्षा सूक्ष्म आकाश, आकाशापेक्षाही सूक्ष्म मन, मनापेक्षाही सूक्ष्म बुद्धी आणि बुद्धीपेक्षाही सूक्ष्म अहंकार. हा माणसामध्ये अहंकार असतोच. तो इतका सूक्ष्म असतो की माणसाला विचारलं तर म्हणून माझ्यामध्ये अहंकार नाही, पण एखाद्या वेळेला तो असं फटकन काहीतरी बोलून जातो आणि लक्षात येतं की हां, या बोलण्यात अहंकार जाणवला बरं का. ही सगळी तत्व जी आहेत ही शास्त्र निर्माण करणारी शास्त्र आहेत, तत्व आहेत. म्हणजे अष्टधा प्रकृती ही सर्व सायन्सची जननी आहे, विज्ञान आलं. आणि मग होतं काय की पराप्रकृती चैतन्य, अपराप्रकृती जड, या दोघांच्या संयोगातून जीव जन्माला येतो. म्हणजे आपण म्हणतो की हा जीव आहे, हे भूतमात्र आहे, हे केव्हा म्हणतो की हा सजीव आहे, हे केव्हा म्हणतो की ही दोन्ही तत्व त्यावेळेस ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी म्हणतो हा सजीव आहे. त्यातलं चैतन्य तत्व, त्याच्यामधला आत्मा, त्याच्यामधली पराप्रकृती निघून गेली की आपण म्हणतो की हा जिवंत नाही, हा सजीव नाही, हा मृत आहे. याचा अर्थ सगळी सजीव सृष्टी पराप्रकृती आणि अपराप्रकृती या दोघांच्या संयोगातून निर्माण झाली. या अर्थ प्रत्येक सजीवामध्ये पराप्रकृती अपराप्रकृती दोन्ही आहेतच. आणि भगवंत 6व्या श्लोकामध्ये असं म्हणतात, एतद् योनीनि भूतानि सर्वाणि त्युपधारय अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा. या सगळ्या सजीवांची उत्पत्ती करण्याचं कारण मी आहे, माझ्यामुळे ही सगळी सजीव सृष्टी निर्माण झाली. बरोबर आहे. पराप्रकृती ज्याला आपण आत्मा म्हणतो, हा आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे. याचा अर्थ परमात्म्याने हे विश्व निर्माण केलं, परमात्म्याने अष्टधा प्रकृती निर्माण केली आणि परमात्म्याचा अंश आत्मा हे एकत्र आले आणि त्यापासून प्रत्येक सजीव निर्माण झाला. आणि भगवंत या ठिकाणी एवढंच बोलून थांबत नाहीत, तर ते काय सांगतात 7व्या श्लोकामध्ये, मत्तः परतरं नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. मत्तः परतरं न अन्यत् किंचित अस्ति धनंजय. हे धनंजया, या विश्वामध्ये माझ्या खेरीज दुसरं काहीही नाही. म्हणजे मी निर्माण केलेली अष्टधा प्रकृती आणि माझा अंश आत्मा यांच्यामुळे हे सगळं विश्व आहे. म्हणजे मी आहे म्हणून हे विश्व आहे, हे माझ्यापासून निर्माण झालेलं आहे. किंचित म्हणजे काहीही तिळमात्र देखील माझ्या विना या विश्वामध्ये नाही. आणि दुसऱ्या ओळीमध्ये भगवंत म्हणतात, मयि सर्वम इदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. म्हणजे हे सगळं जग दोऱ्यामध्ये मणी ओवावेत त्याप्रमाणे माझ्यामध्ये ओवलेले गुंफलेले आहेत. मयि प्रोतम
मयी प्रोतम, माझ्यामध्ये ओवलेले आहेत. म्हणजे काय हो? आपण असं पाहतो या ठिकाणी समजून घेण्यासारखं आहे. सूत्रे मणिगणा इव, आपण म्हणतो की एखादा हार आहे किंवा एखादी माळ आहे. हा हार किंवा माळ कशी तयार होते? समजा फुलांचा हार आहे, तर निरनिराळी फुलं विखुरलेली आहेत. आपण दोरा घेतो आणि मग त्या दोऱ्यामध्ये ती सगळी फुलं एका पाठोपाठ एक ओवतो आणि आपण म्हणतो हार आहे, आणि म्हणतो हार किती छान आहे. पण तो हार का निर्माण झाला? तर त्या सगळ्या फुलांना एकत्र त्या त्या ठिकाणी बांधून ठेवणारा दोरा, ते सूत्र आहे, म्हणून तो हार आहे. तो जर दोरा नसता तर हार झाला नसता. किंवा एखादी माळ आहे, त्या माळेमध्ये निरनिराळे मणी ओवलेत, निरनिराळ्या रंगाचे असतील, काही विशिष्ट पद्धतीने असतील, की काही तांबडे मणी आहेत, काही निळे मणी आहेत, काही पिवळे मणी आहेत. मग दोन 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 असे घेतले आणि ते सूत्रामध्ये दोऱ्यामध्ये ओवले. ओवल्यानंतर माळ तयार झाली आणि आपण म्हणतो किती छान माळ दिसते. ही माळ छान दिसते कारण त्याच्या आतमध्ये त्या मण्यांना एकत्र ठेवणारा जो दोरा आहे, त्या दोऱ्यामुळे ती माळ आपल्याला छान दिसते. तसं या जगामध्ये, या विश्वामध्ये सगळ्या ज्या गोष्टी त्या त्या ठिकाणी आहेत, ते त्या त्या ठिकाणी का आहेत? तर त्या त्या ठिकाणी बांधून ठेवणारं सूत्र हा परमात्मा आहे. माणसांचं असंच आहे. आता असा विचार करा की पुण्यासारख्या शहरामध्ये, मुंबईसारख्या शहरामध्ये, दिल्लीसारख्या शहरामध्ये लाखो माणसं आहेत. पण त्या माणसांपैकी काही विशिष्टच माणसं एकत्र येतात, एकमेकाच्या संपर्कामध्ये येतात. मित्र म्हणून असतील, किंवा कुटुंबामधल्या व्यक्ती म्हणून असतील, किंवा नातलग म्हणून असतील, किंवा स्नेही म्हणून असतील, किंवा अगदी आपण म्हणू शत्रू म्हणून असतील. पण ही माणसं एकमेकांच्या संपर्कामध्ये, एवढ्या माणसांमध्ये तेवढीच माणसं एकत्र का आली? ही कुणी आणली? आपण असं म्हणू की आपोआप आली. या जगामध्ये आपोआप असं काहीही होत नाही. एखादी गोष्ट जर व्हायची असेल, एखादी गोष्ट घडायची असेल, किंवा एखादी गोष्ट घडली असेल, तर त्याच्याकरता कुणीतरी ते कार्य केलेलं असलं पाहिजे, कर्म केलेलं असलं पाहिजे, त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असलं पाहिजे. तर मग या विश्वामध्ये, या जगामध्ये, किंवा अगदी आपण म्हणून या शहरामध्ये ही जी काही माणसं, विशिष्ट माणसं एकत्र येतात, बाकीचा माणूस येत नाही. ही कुणी आणली? भगवंत या ठिकाणी म्हणतात मी आणली. माझ्यामुळे ती एकत्र आली. अगदी कुटुंबामधलं जरी घेतलं तर मी कुठल्या तरी आईवडिलांच्या पोटी जन्माला आलो, मग मला हेच आईवडील का मिळाले, दुसरे का नाही मिळाले? किंवा माझ्या कुटुंबामध्ये माझा भाऊ आहे, माझी बहीण आहे, माझी पत्नी किंवा पती आहेत, माझी मुलं आहेत, मग नेमकी हीच का आली, दुसरी का नाही आली? याच्या पाठीमागचा योजक कोण आहे? भगवंत म्हणतात ते सूत्र मी आहे. नव्हे, व्यवहारामध्ये आपल्याला असं दिसतं की एखादा मनुष्य आपल्या जवळ येतो, आपल्या संपर्कामध्ये येतो, त्याची ना आपली घट्ट मैत्री होते, आणि मैत्री झाल्यानंतर काहीतरी कारण निघतं आणि आपल्यामध्ये वितुष्ट येतं आणि तो माणूस आपल्यापासून दूर जातो. म्हणजे एका व्यक्तीला दुसरी व्यक्ती केव्हा भेटावी, कुठे भेटावी, कोणत्या प्रसंगाने भेटावी, काय कारणाने भेटावी, काय हेतूनं भेटावी, आणि त्या दोन व्यक्ती एकत्र किती काळ राहाव्यात, याचा देखील योजक, याचं देखील सूत्र परमात्मा म्हणतो मीच आहे. म्हणजे माझ्यामुळे सूत्रे मणिगणा इव, माझ्यामुळे ही सगळी मंडळी भेटलेली आहेत. किंवा आणखीन एक उदाहरण घेऊ की आपण कुठेतरी छोट्या जागेमध्ये राहतो आहे. छोट्या जागेमधून एखाद्या बिल्डिंगमध्ये आपण ओनरशिप फ्लॅट घेतला आणि ओनरशिप फ्लॅटमध्ये तिथं राहायला गेलो. तिथं राहायला गेल्यानंतर ज्यावेळेला आपण तो फ्लॅट बुकिंग केलं, त्याला माझा शेजारी कोण आहे मला माहीत नाही.
माझ्या खालच्या मजल्यावर कोण राहणार हे मला माहीत नाही, माझ्या वरच्या मजल्यावर कोण राहणार हे मला माहीत नाही. पण मग प्रत्यक्ष तिथं राहायला गेल्यानंतर माझा शेजारी, माझ्या समोर राहणारे, माझ्या वरच्या मजल्यावर राहणारे, खालच्या मजल्यावर राहणारे, ही सगळी मंडळी आपण एकत्र आलो. ही कुणी आणली? भगवंत म्हणतात मी आणली. सूत्रे मणिगणाइव. किंवा असंही होतं की माझ्या शेजारी राहणारा जो आहे त्याला त्याच्यापेक्षा मोठी जागा घ्यायची आहे, त्याने मोठी जागा घेतली आणि तो सोडून गेला. म्हणजे किती काळ त्या दोन व्यक्तींनी एकत्र राहावं, भगवंत म्हणतात हे देखील मीच ठरवतो, त्याचा योजक देखील मीच आहे. सूत्रे मणिगणाइव. त्यामुळे कुणीही असा अहंकार बाळगू नये की माझ्यामुळे एवढी सगळी मंडळी एकत्र आली. नाही, ती भगवंतानी काही एका विशिष्ट कारणाकरता एकत्र आणलेली आहेत आणि म्हणून ती एकत्र आली. किती काळ एकत्र राहतील तेही भगवंताने ठरवलं आहे आणि त्याची वेळ आली की तो मनुष्य काही कारणाने निघून जातो. अगदी आपण म्हणतो की कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीचं निधन झालं, ती व्यक्ती गेली, निघून गेली, म्हणजे किती काळ राहायचं. म्हणून हे तत्व अतिशय महत्त्वाचं आहे. भगवंत म्हणतात मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणाइव. हे भगवंतानी आपल्याला एकत्र आणलं आहे. याचा अर्थ की भगवंतांची आपल्यावरती कृपा आहे आणि ही कृपा आपल्यावरती भगवंतांची असल्यामुळे आपण त्या कुटुंबामध्ये आहोत, त्या समाजामध्ये आहोत, त्या राष्ट्रामध्ये आहोत. आणि आपण स्वतःला अतिशय धन्य मानलं पाहिजे की माझा जन्म या भारतवर्षामध्ये झाला, या उच्च संस्कृतीमध्ये झाला, ज्या ठिकाणी अनादी काळापासून वेदांपासून आम्हाला हे तत्त्वज्ञान मिळतं, आम्हाला ही माहिती मिळते आणि त्याप्रमाणे मी आचरणामध्ये सुधारणा करू शकतो. आपल्याला स्मरत असेल तर पहा, अगदी पहिल्या सत्रामध्ये, पहिल्या भागामध्ये मी असं म्हणलं होतं की भगवद्गीता हे जीवनशास्त्र आहे, हे मनुष्याचं आचरणशास्त्र आहे. जे मनुष्याने आचरण कसं करावं हे शिकण्याचं शास्त्र आहे. भगवद्गीतेमधून आम्हाला शिकायचं हेच की मी माणूस म्हणून कसा जगेन. मी आहे देहानं मनुष्य दिसतो, पण मी माणसासारखा वागतो का? तर माणसासारखं वागता यायला पाहिजे, याच्याकरता गीतेचा अभ्यास व्हायला पाहिजे. या ठिकाणी आज मी हा विषय थांबवतो, या विषयाला विराम देतो. पुढच्या भागामध्ये गीतेतल्या एका नवीन विषयावरती आपण बोलूयात. आज मी जे बोललो, आज जो विषय मांडला, त्याच्यावरती आपल्या मनामध्ये काही जर शंका असतील, काही प्रश्न असतील तर मी आता नंबर सांगतो. या नंबरवरती व्हॉट्सॲपवरती तुम्ही विचारू शकता. आपण विचारलेल्या प्रश्नांना पुढच्या भागामध्ये मी निश्चितपणे उत्तर देईन. नंबर लिहून घेता 7420073131. पुन्हा सांगतो 7420073131. यूट्यूबवरती माझे पुणे सुंदर पुणे या चॅनलवरती आत्ता जे तुम्ही व्याख्यान ऐकलं, आत्ताचे चिंतन ऐकलं, अशा विविध विषयांवरचं चिंतन, विविध विषयांवरची व्याख्यानं नेहमी प्रसारित होत असतात. तेव्हा माझे पुणे सुंदर पुणे हा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन येणारी सर्व व्याख्यानं यूट्यूबवरती तुमच्या मोबाईलवरती येतील आणि तुम्ही ती पाहू शकाल. या ठिकाणी मी अल्पविराम घेतो. त्वदीय वस्तु गोविंद तुभ्यमेव समर्पये. श्रीकृष्णार्पणमस्तु. प्रभू.